नमस्कार मित्रांनो, मी राहुल वाघ आणि या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, या ठिकाणी आज आपल्या व्हिडिओचा विषय हा थोडासा वेगळा आहे. या ठिकाणी तुम्ही पाहत आहात, या फिटिंगबाबत आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. ही जी फिटिंग आहे, ही फिटिंग सोलारची मोटार आणि दुसरी आपली इलेक्ट्रिक मोटार या 2 मोटारीला एका पाईपलाईनमध्ये आपण पाणी दिलेलं आहे. त्या संदर्भामध्ये आपण आपल्या स्वतःच्या विहिरीवरती ही फिटिंग केलेली आहे. मागे तुम्ही फिल्टरही पाहू शकता आणि या ठिकाणी तुम्ही ही फिटिंग पाहू शकता. तर आता या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी वापरून ही फिटिंग केलेली आहे आणि या फिटिंगचा फायदा हा आपल्याला कशाप्रकारे होऊ शकतो, त्याबाबत या ठिकाणी आपण थोडक्यामध्ये या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी आपली ही विहीर आहे आणि या ठिकाणी आपण आपल्या सौर कृषी पंपाला या ठिकाणी इन्स्टॉल केलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की विहिरीमधनं 2 पाईप या ठिकाणी आपले आलेले आहे. एक आहे सोलार पंपाचा आणि दुसरा आहे आपल्या आधीची जी इलेक्ट्रिक मोटर होती तिचा. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा जो मोठा पाईप आहे, हा या ठिकाणी सोलार पंपचा आहे आणि या ठिकाणी हा जो छोटा पाईप आहे, हा आपल्या आधीच्या मोटरचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी विहिरीमधनं हे 2 पाईप आलेले आहे आणि असे आपण पुढं या ठिकाणी आपल्या एका पाईपलाईनमध्ये आपण या दोन्ही मोटरचं पाणी पुढं सोडलेलं आहे. तर आता या ठिकाणी फिटिंग आपण जी केलेली आहे, ही फिटिंग कशाप्रकारे केलेली आहे, कोणकोणत्या गोष्टी वापरल्यात, या ठिकाणी आता आपण पाहूया. तर सर्वप्रथम मित्रांनो, विहिरीमधनं जे हे 2 पाईप आलेले आहे, या 2 पाईपाला या ठिकाणी आपण 2 बॉल टाकून घेतलेले आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सोलरच्या मोटरकरता बॉल टाकलेला आहे आणि या ठिकाणी आपण आपली जी आधीची इलेक्ट्रिक मोटर आहे त्याकरता बॉल टाकलेला आहे. मित्रांनो, आता या ठिकाणी 2 बॉल टाकण्याचं कारण काय? तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला बॉल टाकल्यामुळे एका वेळेला एक मोटर आपल्याला या ठिकाणी चालू करता येणार आहे. जसे की मी सोलारची मोटर ज्यावेळेस चालू करेल त्यावेळेस इकडनं पाणी आल्यानंतर हा बॉल उघडेल आणि या ठिकाणी असं होऊन या ठिकाणी इकडे सोलारच्या मोटरचं पाणी जाईल आणि त्याच वेळी या ठिकाणी प्रेशर जनरेट झाल्यामुळे हा बॉल लॉक होईल आणि इकडं जी आपली आधीची मोटर आहे इलेक्ट्रिक मोटर, तर इकडे पाणी जाणार नाही. यामध्ये असलेला बॉल हा या ठिकाणी लॉक होईल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला कॉक या ठिकाणी बसवण्याचं काम या ठिकाणी हे 2 बॉल टाकल्यामुळे आपल्याला या ठिकाणी पडलेलं नाही. दुसरा फायदा या ठिकाणी असा आहे, की या ठिकाणी पुढे आपण जे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर किंवा इतर जे काही औषधी असतील, ते आपण पुढे जे शेताकरता सोडतो. अशा वेळेला अचानक जर कधी मोटर बंद पडली, तर अशा वेळेला सुद्धा औषधाचं पाणी जे आहे, ते या ठिकाणी वापस विहिरीमध्ये जाणार नाही. तर मित्रांनो, आता या बॉलवॉलला तुम्हाला या ठिकाणी 2 पिंक कलरचे 2 तुम्हाला या ठिकाणी काही लावलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. तर मित्रांनो, हे एअर वॉल लावलेले आहे. समजा ही मी इलेक्ट्रिक मोटर चालू केलेली आहे आणि या ठिकाणी पाण्याचा फ्लो आता पुढे गेलेला आहे आणि अचानक या ठिकाणी लाईट गेली. अशा वेळी या ठिकाणी हा वॉल या ठिकाणी लॉक होईल आणि इकडून येणारं पाणी या ठिकाणी थांबेल. अशा वेळेला मित्रांनो, खाली जाणारं जे पाणी असतं, या ठिकाणी एअर वॉल नसेल, तर या ठिकाणी पाईप चिमण्याचा प्रकार या ठिकाणी होतो. म्हणजे या ठिकाणी लो प्रेशर आतमध्ये तयार झाल्यामुळे या ठिकाणी पाईप हा असा चिमल्या जातो. तर त्याकरता या ठिकाणी आपण एअर वॉल टाकलेला आहे. या ठिकाणी हवा आतमध्ये जाते आणि पाईपामध्ये हवा भरल्या जाते. त्यामुळे या ठिकाणी पाईप चिमण्याचा प्रकार हा या ठिकाणी होत नाही. आणि दुसरा फायदा असा, की मोटर ज्यावेळेला चालू करतो, त्यावेळेस पाईपामध्ये असलेली जी हवा असते, ती या ठिकाणी पुढे पाईपामध्ये भरल्या जाते आणि अशा वेळेला पुढे झाकण निघणे किंवा पाईपलाईन फुटणे, जॉइंट सटकणे असे प्रकार होतात. तर ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला या एअर वॉलमुळे टाळता येतात. कारण मोटर चालू झाल्यानंतर पहिले पाईपातली हवा या ठिकाणी या एअर वॉलमधून या ठिकाणी बाहेर पडते. हवा बाहेर पडल्यानंतर पाण्याचा फ्लो इथपर्यंत आल्यानंतर पाणी या ठिकाणी या बॉलवॉलमधील जो रबराचा बॉल असतो त्याला वरती ढकलतो आणि त्यानंतर पाणी पुढे या ठिकाणी जाते. म्हणजे जोपर्यंत हवा निघणार नाही तोपर्यंत हा जो बॉल यामध्ये आहे रबरी बॉल, तो या ठिकाणी खाली या ठिकाणी टेकलेला असतो. तो या ठिकाणी लॉक पोझिशनला असतो. यामुळे हवा पुढे या ठिकाणी पाईपामध्ये जात नाही. अशीच सिस्टीम आपण या ठिकाणी सुद्धा सोलारच्या आउटलेट पाईपला सुद्धा या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं करून घेतलेली आहे. तर या ठिकाणी पुढे आपण दोन्ही कनेक्शन आपल्या मेन पाईपलाईनला देण्याकरता या ठिकाणी आपण वाय वापरलेला आहे आणि या वायला पुढे आपण अशा प्रकारे एफ-टी वापरून या ठिकाणी आपण 3ची पाईपलाईन आपली असल्यामुळे पुढे आपण 3चं कनेक्शन या ठिकाणी केलेलं आहे. तर या ठिकाणी पुढे आपण ही जी सिस्टीम पाहत आहात,
ही सिस्टीम आहे प्रेशर रिलीज वॉल्व. तर मित्रांनो आता या PRVचं काम काय आहे? तर मित्रांनो पाईपलाईनमध्ये प्रेशर जनरेट झालं, समोरचे कॉक बंद आहे आणि पाईपलाईनमध्ये आता खूप प्रेशर निर्माण झालेलं आहे. अशा वेळेला तुमची पाईपलाईन ही फुटू शकते. पाईपलाईनचे जॉइंट जे असतील ते निखळू शकतात. अशा वेळेला मित्रांनो या PRVमध्ये स्प्रिंगची एक सेटिंग दिलेली आहे आणि या ठिकाणी एक रबरी या ठिकाणी सिस्टीम आहे. स्प्रिंग आणि रबरचा वॉल या ठिकाणी आतमध्ये आहे. तर प्रेशर खूप जास्त पाईपलाईनमध्ये निर्माण झाल्यानंतर ऑटोमॅटिक ही स्प्रिंग वरच्या बाजूला ढकलल्या जाते आणि पाण्याचं जे प्रेशर आहे ते या ठिकाणाहून बाहेर पडतं आणि अशा प्रकारे आपल्या पाईपलाईन फुटण्याचा जो धोका आहे तो आपल्याला या PRVमुळे म्हणजेच प्रेशर रिलीज वॉल्वमुळे आपल्याला टाळता येतो. मित्रांनो आता ही PRV वॉल्व आपण कुठे बसवलेला आहे? तर या ठिकाणी हे जो 2 पाईप आलेले आहे त्यानंतर आपण बॉल वॉल्व बसवले आणि त्यानंतर या ठिकाणी PRV बसवलेली आहे. आता PRV याच ठिकाणी का बसवली? तर पुढे आपण या ठिकाणी कॉक बसवलेला आहे आणि हा कॉकसुद्धा थोड्याशा वेगळ्या टेक्नॉलॉजीचा आहे. मी त्याबद्दल माहिती सांगताना तुम्हाला त्याबाबत सांगेल. तर हा कॉक जर कधी बंद असेल, तर अशा वेळेला सुद्धा पाईपलाईन फुटण्याचा प्रकार या ठिकाणी होऊ शकतो. म्हणून आपण बॉल वॉल नंतर या ठिकाणी आपण PRV या ठिकाणी बसवलेली आहे. त्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी परत तुम्हाला एक एअरवॉल दिसतोय. आता हा एअरवॉल जो आहे या सिस्टीम सोबत मला मिळालेला. तर आता या ठिकाणी मी ह्या नळ्या ज्या आहेत बाजूला करून तुम्हाला दाखवतो. तर हा सुद्धा एक एअरवॉल आहे. ते जे पिंक कलरचे एअरवॉल होते त्याच पद्धतीनं हा एअरवॉल सुद्धा काम करतो. मात्र हा प्लास्टिकचा आहे आणि ते जे होते ते मेटलचे आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी काही हवा जर कधी समोरून पास झाली, तर अशा वेळेला ती हवासुद्धा बाहेर पडणं महत्त्वाचं आहे. कारण ती हवा पुढे जाऊन आपल्या पाईपलाईनला नुकसान पोहोचवू शकते. म्हणून या ठिकाणी कारण बऱ्याच वेळा असं होतं, की इकडून काही हवा मोटर बंद झाल्यानंतर जी वापस येणारी आहे, अशा वेळेला त्या ठिकाणी बॉल वॉलमुळे ती हवा पुढे पास होणार नाही किंवा मागे पास होणार नाही. अशा वेळेला ती हवा निघून जाणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर त्याकरता या ठिकाणी आपण प्रेशर वॉल्वच्या नंतर या ठिकाणी आपण एअर वॉल्व या ठिकाणी टाकलेला आहे. तर पुढे मित्रांनो, या ठिकाणी आता ही सिस्टीम तुम्हाला नवीन या ठिकाणी काळ्या कलरमधली तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. मित्रांनो, याला ईझी टू फिट असं नाव या ठिकाणी कंपनीने दिलेलं आहे. आता मी कंपनीचं नाव घेत नाही. कुणाला जर कधी याबद्दल माहिती हवी असेल, तर कमेंटमध्ये तुम्ही मेसेज टाका. मी त्याबद्दल कंपनीच्या नावाबद्दल व या सिस्टमबद्दल मी माहिती सांगेल. जर कंपनीचं नाव घेतलं तर या ठिकाणी मी कंपनीचं प्रमोशन करतोय असं या ठिकाणी दिसेल. तर मित्रांनो, या ठिकाणी ही जी सिस्टीम बसवलेली आहे, हिला आपण ईझी टू फिट असं या ठिकाणी म्हणतो. आता या सिस्टीमचा फायदा काय आहे? तर या सिस्टममध्ये आपल्याला खूप सारे फीचर या ठिकाणी दिलेले आहे. जसं की तुम्ही पाहू शकता, की या ठिकाणी एक कॉक दिलेला आहे. आता हा कॉक अशा प्रकारचा आहे, की याला तुम्हाला गोल-गोल फिरवावं लागेल. त्यावेळेला तो क्लोज होईल आणि गोल-गोल फिरवल्यानंतर तो ओपन होईल. जसं की या ठिकाणी आता तुम्ही बघताय, की रेड मार्क हे पूर्ण वरती आहे. याचा अर्थ या ठिकाणी 100% खुणासुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी हा 100% हा वॉल्व ओपन आहे. ज्यावेळेला मी याला अशा प्रकारे फिरवत मी याला बंद करेल, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, की 100 वरून आपल्याला लाल ज्या खुणा आहे, त्या खाली जाताना दिसतायत. म्हणजे हा हळू-हळू क्लोज होतोय. म्हणजे 75% क्लोज, 50% क्लोज, 25% क्लोज असं करता-करता आपल्याला 0 म्हणजे संपूर्ण हा वॉल क्लोज करता येतो. आता याचा फायदा काय आहे, की आपले जे साधे वॉल असतात, ते साधे वॉल आपण फिरवत असताना अचानक पूर्ण बंद होणे किंवा अचानक संपूर्ण तो वॉल खोलणे असा प्रकार घडतो. यामुळे पाण्याचा प्रवाह जो आहे, तो अचानक जास्त वाढतो किंवा अचानक कमी होतो. अशा वेळेला पुढे पाईपलाईन फुटण्याचा किंवा तुमच्या ठिबकच्या नळ्या सटकण्याचा असा प्रकार या ठिकाणी होतो. तसेच मित्रांनो, या कॉकचा फायदा एक असा आहे, की आपल्या नियंत्रित पाण्याचा फ्लो या ठिकाणी सोडता येतो. म्हणजे काय, की हळू पाण्याचा फ्लो कमी जास्त या ठिकाणी या कॉकच्या सहाय्याने आपल्याला करता येतो. आता आणखी एक फायदा या ईझी टू फिटचा असा आहे, की ज्या काही गोष्टी मी आता इतर या ठिकाणी जोडलेल्या आहे, या इतर गोष्टी या ठिकाणी जोडण्याकरता आपल्याला अतिरिक्त फिटिंग या ठिकाणी करावी लागत नाही. म्हणजे अतिरिक्त एल्बो असतील किंवा टी असेल किंवा एफ-टी असेल किंवा अशा ज्या गोष्टी आहेत, त्या या ठिकाणी अतिरिक्त आपल्याला वापराव्या लागत नाही. फक्त या ठिकाणी आपण एक एफ-टी जोडलेली आहे इकडच्या कनेक्शन करता आणि या ठिकाणी सुद्धा एफ-टी टाकून आपण पुढचं कनेक्शन केलेलं आहे.
बाकीच्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला जोडण्याकरता जास्त मेहनत ही घ्यावी लागलेली नाही. आता मित्रांनो, या ठिकाणी मी फर्टिलायझर, वॉटर सोल्युबल फर्टिलायझर असेल किंवा औषधी सोडण्याकरता या ठिकाणी मी व्हेंचुरीची फिटिंग करून घेतलेली आहे. आणि या व्हेंचुरीच्या फिटिंग करण्याकरता याच इझी टू फिटला या ठिकाणी असे 2 पॉइंट दिलेले आहे. या ठिकाणी मी एल्बो वापरून, आट्याचे जे एल्बो असतात एक साईडचे, ते 2 एल्बो या ठिकाणी टाकून मी अशा प्रकारे वॉटर सोल्युबल औषधी सोडण्याकरता व्हेंचुरीची फिटिंग ही करून घेतलेली आहे. या ठिकाणी कॉकसुद्धा मी व्हेंचुरीला या ठिकाणी टाकलेला आहे. आणि ही जी नळी तुम्ही पाहत होतात, ही या ठिकाणी फर्टिलायझर सक्शन करण्याकरताची ही नळी आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला व्हेंचुरीमधून खत सोडायचं असेल, अशा वेळेला हा कॉक तुम्ही हळू बंद करत या ठिकाणी व्हेंचुरी तुम्ही ॲक्टिव्हेट करू शकता. मित्रांनो, या ठिकाणी ही जी सिस्टीम मी घेतलेली होती, या सिस्टीमसोबत मला 2 प्रेशर गेजसुद्धा आलेले आहे. ते प्रेशर गेज या ठिकाणी हे काढून तुम्ही या ठिकाणी लावू शकता. मला या ठिकाणी ही व्हेंचुरी वापरण्याचा जास्त उपयोग मला होत नाही. कारण मी त्याकरता या ठिकाणी सेपरेट एक इलेक्ट्रिक व्हेंचुरीकरता मी पॉइंट काढलेला आहे. त्यामुळे मी ह्या व्हेंचुरीचा जास्त उपयोग करत नाही. त्याच्यामुळे मी या ठिकाणी प्रेशर गेज हे टाकलेले नाही. नाहीतर तुम्हाला किती प्रेशर जनरेट आपण केलेलं आहे कॉक बंद केल्यानंतर, त्याची माहितीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रेशर गेजवरती तुम्हाला या ठिकाणी दिसून येते. जसे की एक प्रेशर गेज इथे असेल, बॅक साईडला किती प्रेशर झालेलं आहे आणि कॉक बंद केल्या असल्याकारणाने पुढे किती प्रेशर आहे, ते सुद्धा तुम्हाला दोन्ही प्रेशर गेजवरती या ठिकाणी दिसून येतं. तसंच मित्रांनो, समोर आपण जो या ठिकाणी फिल्टर लावलेला आहे, तो फिल्टर जर कधी चोक झाला किंवा त्याच्या जाळीमध्ये जर कधी खूप सारी घाण अडकली, अशा वेळेला सुद्धा या ठिकाणी लावलेला जो प्रेशर गेज असणार आहे, त्यावरती प्रेशर जास्त वाढतं आणि या ठिकाणीच आपल्याला कळून जातं, की समोरच्या फिल्टरमध्ये किती घाण ही अडकलेली आहे. म्हणजे फिल्टर साफ करण्याकरता आपल्याला फिल्टर खोलून पाण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी आपण प्रेशर गेजवरती बघायचं आणि प्रेशर हे वाढलेलं असेल, अशा वेळेला त्या ठिकाणी आपण फिल्टर हे खोलून साफ करायचं. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ही फिटिंग केलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर कधी व्हेंचुरी वापरत नसाल अशा प्रकारची, तर तुम्हाला ही जी इकडची फिटिंग आहे, ही करण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी अशा प्रकारे या फिटिंगसोबत कॅप येतात. या कॅपनी हे हे जे तोंड आहे, हे तुम्हाला अशा प्रकारे बंद करून ठेवता येतात. यामुळे मित्रांनो, तुम्ही इलेक्ट्रिक व्हेंचुरीसाठी अशा प्रकारे पॉइंट तुम्ही काढू शकता. या ठिकाणी मी एक कॉक टाकून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी मी इलेक्ट्रिक व्हेंचुरीचं जे आउटलेट आहे, ते या ठिकाणी जोडतो आणि हा कॉक चालू करून पाईपलाईनमध्ये मी फर्टिलायझर या ठिकाणी वॉटर सोल्युबल किंवा औषधी मी या ठिकाणी सोडतो. तर मित्रांनो, या सिस्टमचा आणखी एक फायदा असा आहे, की तुम्हाला या ठिकाणी आउटलेट काढायचं असेल, जसं की आता मला या ठिकाणी एक अडचण निर्माण झालेली होती, की मी ज्यावेळेस इलेक्ट्रिक मोटर सुरू करतो, अशा वेळेला माझे जे स्प्रिंकलरचे जे नोझल आहे, या ठिकाणी तुम्ही पाहत असाल लावलेले आहेत. तर या नोझलला अतिरिक्त पाणी होतं. म्हणजे 8 नोझल असल्यामुळे पाईपलाईनवरती खूप प्रेशर येत आहे आणि अशा वेळेला मग काय करायचं? माझ्याकडे तर अतिरिक्त नोझल नाही लावण्याकरता. तर मग 8 नोझलवरतीच मला इलेक्ट्रिक मोटर चालवायची आहे आणि अशा वेळेला म्हणजे इलेक्ट्रिक मोटरलाच नाही, मी जो सोलार पंप या ठिकाणी बसवलेला आहे, या सोलार पंपची मोटरची सुद्धा पाणी मारण्याची कॅपॅसिटी ही खूप चांगली आहे आणि अशा वेळेला 8 नोझलवरती या पाईपलाईनवरती खूप प्रेशर येतोय. तर अशा वेळेला मित्रांनो, याच सिस्टमला इथे एक सिस्टम दिलेली आहे. ही 2 इंचाची सिस्टम आहे. हे जर कधी मी खोललं, तर या ठिकाणी मी एक एल्बो वापरून या ठिकाणी मी परत रिव्हर्स विहिरीमध्ये मी पाणी काढू शकतो. या ठिकाणी एक कॉक टाकून घ्यायचा आणि किती प्रेशर आपल्याला पाहिजे पुढे, तितकं प्रेशर आपण या ठिकाणी त्या कॉकच्या साहाय्याने मेंटेन करू शकतो. अतिरिक्त प्रेशर ज्या पाण्यामुळे निर्माण होतंय, ते अतिरिक्त पाणी या ठिकाणी काढून आपण परत विहिरीमध्ये आपण 2चा पाईप वापरून या ठिकाणी काढून देऊ शकतो. आता मला ती सिस्टम या ठिकाणी करून घ्यावी लागणार आहे. कारण मला या ठिकाणी हे जे स्प्रिंकलर मी आता लावलेले होते शेतामध्ये, तर 8 नोझलवरती या ठिकाणी खूप जास्त प्रेशर या ठिकाणी दोन्ही मोटरवरती होतंय. इलेक्ट्रिक मोटरवरतीही आणि या ठिकाणी या सोलारच्या मोटरवरती सुद्धा. तर मित्रांनो, या ठिकाणी मी आता जे अतिरिक्त प्रेशर होतं, पुढे माझा अद्रकीचा प्लॉट असल्याकारणानं मी काही पाणी या ठिकाणी त्या अद्रकीच्या प्लॉटवरती वळवून देत होतो आणि अशा पद्धतीने या ठिकाणी मी या हरभऱ्याकरता स्प्रिंकलरनं पाणी दिलेलं आहे. तर या ठिकाणी ही सिस्टीम या ठिकाणी मी लावून घेतलेली असते. पाण्याचा आउटलेट काढून घेतलेला असता, तर पुढे मला अद्रकीच्या प्लॉटवरती
पाणी सोडण्याची आवश्यकता पडली नसती. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही सिस्टीम या ठिकाणी लावलेली आहे. पुढे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता की ही पाईपलाईन अशा प्रकारे या ठिकाणी फिल्टरपर्यंत आलेली आहे आणि या ठिकाणी खाली 3ची पाईपलाईन खाली आहे, त्यामध्ये गेलेली आहे. तर मित्रांनो एक गोष्ट या ठिकाणी परत सांगायची आहे, की फिल्टर लावताना कधीही मोठ्या साईजचंच फिल्टर हे लावलं गेलं पाहिजे. कारण बरेच शेतकरी पैसे वाचवण्याकरता छोट्या साईजचं फिल्टर लावतात. पण छोट्या साईजच्या फिल्टरची पाणी गाळून घेण्याची क्षमता ही साहजिकच छोटं असल्यामुळे कमी असते आणि लवकर चोकअपचा प्रॉब्लेम या ठिकाणी होतो. त्याकरता मित्रांनो फिल्टर जे आहे ते तुम्ही मोठ्या साईजचंच वापरायला पाहिजे. कोणत्याही कंपनीचं वापरा, पण मोठ्या साईजचं तुम्ही या ठिकाणी वापरायला पाहिजे. तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी आपण सोलारची मोटर आपल्या शेतामध्ये बसवलेली आहे आणि या ठिकाणी आपण अशा प्रकारे 2 मोटरीचं कनेक्शन हे या ठिकाणी एका पाईपलाईनमध्ये करून घेतलेलं आहे. मित्रांनो या ठिकाणी या सिस्टीमचा फायदा असा होतोय, की बऱ्याच वेळेला कॉक चालू बंद करण्याचं कन्फ्युजन होतं आणि अशा वेळेला पाईपलाईनचं नुकसान होऊ शकतं. बॉल टाकलेले असल्या कारणामुळे या ठिकाणी कॉकची झंझट या ठिकाणी नाहीये. ऑटोमेशन त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे एक मोटर बंद करायची, एक मोटर चालू करायची ऑटोमॅटिक या ठिकाणी दुसऱ्या मोटरीचं पाणी हे रिव्हर्स जाणारं ब्लॉक या ठिकाणी होणार आहे. तर अशा प्रकारे ही आपल्या शेतामध्ये आपल्या विहिरीवरती 2 मोटरीची केलेली आपण या ठिकाणी फिटिंग आहे. वरती आपण या ठिकाणी सोलार कॅमेरा सुद्धा बसवलेला आहे. त्यामधनं आपण या सगळ्या सिस्टमवरती आपण लक्ष ठेवत असतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा नवीन विषय होता आपल्या व्हिडिओचा. ही सिस्टीम आवडली असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच मित्रांनो यामध्ये काही सुधारणा करता येत असेल, तुम्हाला वाटत असेल की यामध्ये आपण आणखी काही सुधारणा करू शकतो, तर ती सुद्धा सुचवा. म्हणजे या ठिकाणी आता मी जी काही सिस्टीम लावलेली आहे, मला जे योग्य वाटलं त्या पद्धतीने मी या ठिकाणी करून घेतलेली आहे. पण कदाचित तुमच्याकडे आणखी सुद्धा चांगली आयडिया असू शकते. ती आयडिया सुद्धा शेअर करा, जेणेकरून जे नवीन शेतकरी असतील, त्यांना अशा प्रकारची सिस्टीम आपल्या शेतात करायची आहे, आपल्या विहिरीवरती करायची आहे. तर ते तुमची जी नवीन आयडिया असेल, ती त्यांची सिस्टीम लावताना ती इम्प्लिमेंट करू शकतील. तुमची आयडिया ते वापरू शकतील. तर चला मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी नक्कीच अपेक्षा करतो. तुम्हाला हा व्हिडिओ जर कधी आवडला, तर आपल्या इतर शेतकऱ्यांना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला भेटूया लवकरच नवीन एका माहितीवर आधारित व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.